ताई कुठे बाहेर जाऊन राहिले का? अगं हो ना ग, जरा सरांकडे थोडं जाऊन येते. पीएचडीत थोडंसं काम आहे. आणि अगं जायचं म्हटलं ना तर तुमचे मुंबईचे रस्तेच काही कळत नाहीत. जरा हा पत्ता सांग ना ग. रेवती पार्ल्यातला पत्ता आहे बघ बरं. विलेपार्ले वेस्ट, जैन टेम्पल रोड. हा तर माझ्या ऑफिस जवळचा पत्ता आहे. अरे वा, मग सांग ना मला कसं जायचं ते थोडं. मी काय म्हणते, इफ यू डोंट माइंड, मी तिकडेच चालले तर मी तुम्हाला ड्रॉप करते ना. नाही नाही, तुला कशाला उगाच त्रास ग. तो त्रास काय त्यात, मी ऑफिसलाच जाणार आहे आणि तुम्ही मुंबईत नवीन आहात ना, तुम्हाला नाही कळणार कुठे आहे ते ऑफिस. मी सोडते ना तुम्हाला आणि मग मी जाईन ऑफिसला. बरं ठीक आहे. बाय द वे, तुमचं पीएचडीचा विषय काय आहे? अगं लहान मुलांचं शैक्षणिक समायोजन आणि त्यांचे बिहेव्हिअरल प्रॉब्लेम हाच विषय आहे माझ्या पीएचडीचा. अरे वा, छान विषय आहे. मी काय म्हणते, माझ्या स्वयंसिद्धा कार्यक्रमात तुम्ही बोलाल का या विषयावर? मी नाही बाई. हो नको काऊन, मी पण गेले होते हिच्या कार्यक्रमात. तुम्ही तर जाऊच शकता. घेऊन जा ग यांना. खरंच बोला तुम्ही, कारण हल्ली काय होतं, हल्लीच्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांना अशा पद्धतीचे प्रॉब्लेम असणाऱ्या मुलांना सांभाळणं जरा अडचणीचं होत आहे. ह्या विषयावर जर तुम्ही बोललात तर खूपच छान होईल. बरं, प्रयत्न करीन ना. ठीक आहे, चला मी निघते. हॅव अ गुड डे. विश यू द सेम. ताई गुड डे. तुम्ही आहात तोपर्यंत आपण हो. शूट करूया. चल. हे बघ, रेवती आली ना की तू तिच्या मागे मागे जा आणि ऑफिसला जाऊन सगळे डिटेल्स काढ. डोंट वरी, आजच हे काम करून टाकते. ही आली आली. टॅक्सी आली. गेली? आता मी तिला फॉलो करते. ओके, Yes. चल बाय. ऑल द बेस्ट. हॅलो, हाय बोल. हा ऐक सनया, आता समिधा रेवतीच्या मागे गेलीये आणि तिला ऑफिसचाही ऍड्रेस कळेल आता. गॉड क्रिएट, या यू गाइज आर माय सुपर वुमन. हा, नॉट येट. जेव्हा कॅरी अंकलना हे खरं वाटेल ना, तेव्हा आय विल बी द सुपर वुमन. गुड गुड गुड. आता लवकरच कळेल त्याला, मग आपण त्याला प्रूफ देऊ. येस. तू एक काम कर, तू माझ्या टच मध्ये राहा. आय कीप यू अपडेटेड. हा ओके ओके, थँक्स, बाय. राधिका, युअर काउंटडाऊन बिगिन. तू मला त्या घरातनं बाहेर काढलंस ना, आता गॅरीच्या मनातनं मी तुला बाहेर काढणार. कुणाल, 10 मिनिटात मीटिंग सुरू होते आपली. येस मॅम, सगळं रेडी. हा, ऐक ना, मला सांग, त्या शनायाचा काही फोन वगैरे आला होता परत? नाही, आणि मीही केलं नाही. ज्या मार्गाला आपल्याला जायचंच नाही त्याचा विचार तरी कशाला करायचा. नाही, बरोबर आहे तुझं, पण तरी सुद्धा सावध राहा. कारण शनायासारखी मुलगी आहे ना, ती इतक्या सहजासहजी कुठलीच गोष्ट विसरणार नाही. आणि तिचा अशा प्रकारे झालेला अपमान तर नाहीच नाही. ती तुला ह्या ना त्या प्रकारे त्रास द्यायचा प्रयत्न करेल. डोंट वरी मॅम, मी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही राहणार. तरी इफ यू इन्सिस्ट आय विल बी केअरफुल. ओके. येस मॅम, मी पुढची तयारी बघतो. हा, झालं की सांग मला, येते मी. येस मॅम. म्हणजे माझा आणि ईशाचा अंदाज खरा होता. ही रेवती या कुणालला ओळखतेही आणि तिला कुणालचं पास्टही माहितीये. सो त्याच्या मदतीने हिनेच शनायाला घराबाहेर काढले. समिधा, तू इथे म्हणजे तू आजपर्यंत कधी माझ्या ऑफिसला आली नाहीयेस ना, म्हणून विचारलं. हा, जरा काम होतं माझं. माझ्याकडे काय काम होतं? ऍक्च्युली मी माझा करंट जॉब सोडलाय.
खूप ट्रॅव्हलिंग होतं ग, प्लस ऑफिसमधली टेन्शन्स, पॉलिटिक्स, नाही झेपलं मला. तुला तर माहितीच ना सगळं. आणि तसंही जिकडे आपलं पटत नाही तिकडे फार वेळ राहण्यात काही पॉईंट नसतो ना. आणि आपण जिकडे आवडत नाही तिथून निघून गेलेलंच बरं, हो ना? थोडक्यात काय तर मी नवीन जॉब शोधते. हो, पण ह्या सगळ्यात मी काय मदत करणार तुला? फ्रँकली स्पीकिंग मी इथे हे विचारायला आले की इकडे काही चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे का. आत्ता तरी काहीच नाही, पण काही असेल ना तर मी तुला नक्की सांगेन. ओके. मला सांग, ह्या आधी तू ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला होतीस ना? हो. बर, एक काम कर ना, तुझं CV मला मेल करून ठेव. माझ्या ओळखीत मी फॉरवर्ड करते तो, बघूया काही होतंय का. ओके. बट रेवती, थँक्यू सो मच. अगं थँक्यू काय त्यात? नाही असंच. ओके, मी येऊ? थांब ना, आलीच तर चहा घेऊन जा. नाही नाही, खरंच नको, परत कधीतरी. पण मी एकदा नक्की आहे ना, मला तुझं शूटिंग पण बघायचंय. अगं मग आत्ताच थांब, थोड्या वेळाने शूटिंग आहे. नाही आता खरंच नको ग, कारण नानींनाही काही सांगितलं नाहीये मी. घरी लवकर जायला लागेल. ठीक आहे. मॅम, उद्या क्रोमा शूट करायचं ना? हो. मग त्याची शिफ्ट डिसाईड करूया का? या ना. काय झालं एकदम अर्जंट बोलवलंस? एनी प्रॉब्लेम? नाही नाही, अरे प्रॉब्लेम काही नाही. त्या पुण्याच्या सुपरवायझरचा फोन होता, तो 2 दिवसात जरा इन्स्पेक्शनसाठी येतोय. सडनली का? नाही सडनली नाही, त्यांना आपण काय क्वालिटीचं रॉ मटेरियल वापरतो वगैरे सगळं चेक करायचंय म्हणून इन्स्पेक्शन. अच्छा, मग आपल्याला कशाला घाबरायचं? घाबरायचं काही कारण नाही, पण तरी सगळ्यांना माहिती पाहिजे. वी शुड बी प्रिपेअर्ड. तर जरा सगळ्या स्टाफला सांगून ठेवशील. ठीक आहे, नक्की सांग. हा, आणि ऐक ना, राधिकाचं काम कुठपर्यंत आलंय जरा लक्ष ठेवशील. म्हणजे तिला काही मदत लागली आर्थिक किंवा ॲडवाईस वगैरे तर तू थोडं लक्ष ठेवशील. मी बोलतो ना वहिनींशी, आणि पाहिजे तर मी त्यांना भेटून पण येतो पर्सनली. हा, तू रोज व्हिजिट दिलीस तरी हरकत नाही, म्हणजे माझी परमिशन घ्यायची काही गरज नाहीये. तू जाऊन येत जा, फक्त मला जाताना सांगून जा. अरे यार गुरु, मुझे ना बड़ी खुशी होती है यार. मुझे ना मेरा बिछड़ा यार फिर से मिल गया. तुला माहित नसेल, मी मन्नत बोललो होतो. काय? हो, मी देवाकडे मन्नत बोललो होतो की लवकरात लवकर वहिनी आणि गुरु या दोघांचा पॅचअप करा, नाहीतर नेक्स्ट मंथ पासून ना मी वडापाव सोडून देणार, परमनंट, लाईफ टाइम. तू आणि वडापाव सोडणार? हो. आनंद, जगातल्या सगळ्या गोष्टी बदलतील, पण तू वडापाव सोडणं कधीच शक्य नाही. अरे हसू नकोस, मी सिरियसली बोलतोय. वडापावचा त्याग काय असतो ना, हे मला विचार एक वडापाव प्रेमीला. बरं ठीक आहे, पण तरी आनंद जोक सपाट. आता असं झालंय ना की माझ्यातलं मी मला नव्यानं सापडतोय बहुधा. कसं ना गुरु, चुका करून चाणं होणं त्यात पण एक मज्जा असते.